सुंदर दिसणाऱ्या मुलीचा बापाने खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल सत्य घटना। धोंड्याचा महिना म्हणजे हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा अधिक महिना आहे। या महिन्यामध्ये सासरच्या मंडळीकडून जावयाचा विशेष पाहुणचार केला जातो। जावयाला आणि मुलीला घरी बोलावून त्यांच्यासाठी गोड जेवणाची मेजवानी दिली जाते। तसेच जावयाला कपडे किंवा भेटवस्तू देण्याची प्रथा आहे। या प्रथेप्रमाणे वसईकर यांनीही लेकीसह जावयाला बोलावले होते, पण घरात कोणालाच माहिती नव्हते की पुढे किती दुर्दैवी घटना घडणार आहे। सरकारी नोकरी असणारा जावई मिळाला नाही म्हणून बापानेच मुलीचा जीव घेतला। या निर्दयी बापाच्या विचाराला काय म्हणावे, त्याच्या कृत्याला काय म्हणावे? आपल्या मुलीचे सुख न पाहता सरकारी नोकरीवाला जावई कशासाठी पाहिजे होता, असे प्रश्न मन सुन्न करणारे आहेत। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। कल्याण येथील रचना रॉयल अपार्टमेंट रूम नंबर 102 पारेकरवाडा दूध नाका येथे वसईकर कुटुंब राहत आहेत। हम दो हमारे दो अशा या कुटुंबामध्ये विनोद वसईकर वय वर्षे 55, त्यांची पत्नी चित्रा विनोद वसईकर वय वर्षे 55, मुलगी गायत्री विनोद वसईकर वय वर्षे 25, मुलगा गिरीश विनोद वसईकर वय वर्षे 23 असे एकत्र राहत होते। विनोद यांची मुलगी गायत्री हिचे 9 नोव्हेंबर 2025 रोजी अक्षय नारायण शिंदे वय वर्षे 28 याच्यासोबत मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झाले होते। गायत्रीचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे ती आपला नवरा, सासू सासरे, दीर यांच्यासोबत आनंदाने राहून संसार करत होते। धोंड्याचा महिना सुरू झाल्यामुळे चित्रा यांनी जावयाला आणि आपल्या मुलीला विशेष पाहुणचार करण्यासाठी फोन करून घरी बोलावले। सासरी नांदणाऱ्या मुलीसाठी माहेरी यायचे म्हटले की वेगळाच आनंद असतो। इतर सासूरवाशीन मुलींप्रमाणे दिनांक 24 मे 2026 रोजी गायत्री आपल्या पती अक्षयसोबत माहेरी आली, पण अक्षयला काही महत्त्वाचे काम असल्यामुळे गायत्रीला तिच्या माहेरी सोडून तो त्याच्या घरी निघून गेला। त्याचे काम पूर्ण करून तो दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 25 मे रोजी सासरवाडीला पाहुणचार घेण्यासाठी येणार होता। अक्षयला शंकाही आली नव्हती की ज्या प्रिय पत्नीला तो माहेरी सोडून चाललेला आहे ती त्याला आणि या जगाला कायमची सोडून जाणार आहे। गायत्रीची आई चित्रा आणि भाऊ गिरीश हे दोघेही कामाला आहेत, तर वडील विनोद हे सुतारकाम करतात। दिनांक 25 मे या दिवशी सकाळी गायत्रीचे आई वडील आणि भाऊ हे तिघे कामासाठी बाहेर गेले होते। गायत्री एकटी घरी होते। जावयाच्या पाहुणचारासाठी चित्रा या संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कामावरून लवकर घरी आल्या। तेव्हा त्यांनी बघितले की दरवाजाला बाहेरून कुलूप आहे। त्यांना वाटले की गायत्री कुलूप लावून काहीतरी घेण्यासाठी बाजारात गेली असेल। त्यांनी त्यांच्या जवळच्या चावीने कुलूप उघडले आणि घरामध्ये गेल्या। तेव्हा त्यांना गायत्री किचनमध्ये खाली पडलेली दिसली। तिच्या डोक्यातून रक्त आलेले होते। त्यांनी गायत्रीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती काहीही हालचाल करत नसल्यामुळे चित्रा यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले। गायत्रीच्या वडिलांना फोन केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे गिरीशला आणि इतर नातेवाईकांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली। ते सर्व घरी आले। गायत्रीला KDMCच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात घेऊन गेले। तसेच 112 नंबरवर फोन करून घटनेबाबत माहिती दिली। बाजारपेठ बीट मार्शलने रुग्णालयात जाऊन विचारणा केली असता डॉक्टरांनी गायत्रीला तपासून मृत घोषित केले। तेव्हा बीट मार्शलने बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये फोन केला। त्या दिवशी API शुभांगी पवार यांच्याकडे ठाणे अंमलदार पदाचा चार्ज होता। त्यांनी रुग्णालयामध्ये येऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड आणि क्राईम API बाबासाहेब दुकले यांना फोनद्वारे माहिती देऊन रुग्णालयामध्ये येण्याची विनंती केली। ते रुग्णालयामध्ये दाखल झाले। मृतदेहाची बारकाईने पाहणी करून डॉक्टरांशी चर्चा केली। डॉक्टरांनी सांगितले की मृत महिलेच्या डोक्याच्या कवटीला जबर मार लागला आहे। हा अकस्मात मृत्यू नसून हत्या आहे। मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी मुंबई येथील JJ रुग्णालयामध्ये पाठवला। दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला। त्यामध्ये डोक्यावर अवजड वस्तूने मारल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले होते।
पोलिसांचा अंदाज खरा ठरला आणि तपासाला गती देण्यात आली। पोलिसांनी गायत्रीचा पती अक्षय आणि आई चित्रा यांच्याकडून माहिती घेतली। वसईकर कुटुंबियांची कोणासोबत दुश्मनी नव्हती, त्यामुळे गायत्रीची हत्या बाहेरील कोणी केली नसावी असा पोलिसांचा अंदाज होता। पण एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली, ती अशी की गायत्रीचे लग्न थाटामाटामध्ये अक्षयसोबत झालेले असले तरी गायत्रीचे वडील विनोद हे या लग्नाने नाखुश होते, कारण त्यांची इच्छा होती की गायत्रीचे लग्न कुठल्याही जाती धर्मातील मुलासोबत झाले तरी चालेल, पण तो मुलगा गव्हर्नमेंट जॉबला असावा किंवा मोठा उद्योगपती असावा। पण असे झाले की गायत्री जॉब करत होते तेथे तिच्या एका मैत्रिणीकडून तिला अक्षयबद्दल माहिती मिळाली। अक्षयचे स्वतःचे घर किंवा गॅरेज होते आणि तो रिक्षा चालवत होता। ही माहिती गायत्रीने घरी आई वडिलांना सांगितले, तेव्हा विनोदने लग्नास स्पष्टपणे नकार दिला। गायत्रीची आई, मावशी आणि भाऊ यांनी अक्षयच्या घरी गायत्रीचा बायोडाटा आणि फोटो पाठवला। अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांना गायत्री आवडली। त्यानंतर लग्न लावून देण्यात आले। तेव्हा विनोदचे काहीच चालले नाही, पण तो खूपच चिडलेला होता। ही माहिती समोर आली तेव्हा पोलिसांनी विचारले विनोद कुठे आहे, मात्र घटना घडल्यापासून विनोद घरी आला नाही आणि त्याला 100पेक्षा जास्त वेळा फोन केले असता त्याने फोन उचलला नाही। अक्षयने पोलिसांना सांगितले, घटनेच्या दिवशी गायत्री घरी एकटीच होती। सकाळी घरातील सर्व काम आणि दुपारचा स्वयंपाक करून झाल्यानंतर अक्षयसोबत खूप वेळ व्हॉट्सअप चॅटिंग करत बसलेली होते। तेव्हा दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास गायत्रीने अक्षयला मेसेज केला की पप्पा घरी आले आहेत, मी त्यांना जेवण वाढते आणि नंतर तुम्हाला कॉल करते। त्यानंतर दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अक्षयने गायत्रीला फोन केला असता तिने फोन रिसीव्ह केला नाही। या सर्व माहितीवरून पोलिसांनी अंदाज लावला की गायत्रीची हत्या दुसऱ्या कोणी केली नसून तिचे जन्मदाते वडील विनोद याने केली असावी। या आधारे विनोद वसईकर याच्या विरोधात अक्षय नारायण शिंदे वय वर्षे 28 याची बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद घेऊन गुन्हा रजिस्टर नंबर 165/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे काम PI बाबासाहेब दुकले यांच्याकडे सोपवण्यात आला। दुकले यांनी तपास पथके तयार करून रवाना केले। पोलिसांनी विनोद वसईकर याच्या बिल्डिंग खालील CCTV फुटेज तपासले असता घटने दिवशी सकाळी 10:30च्या सुमारास विनोद बिल्डिंगमध्ये जाताना दिसला आणि संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास बिल्डिंगमधून बाहेर जाताना दिसत होता। त्यानंतर परिसरातील फुटेज तपासले असता विनोद कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसला। त्यानंतर रेल्वे स्टेशन जवळील रिक्षा स्टँडवरून रिक्षामध्ये बसून उल्हासनगर 3 नंबर येथे उतरून तेथून फरार झाल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी खबरीना विनोदचा फोटो पाठवून त्याची माहिती काढण्यास सांगितली। विविध प्रकारे तपास सुरू असताना दिनांक 30 मे रोजी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास एका खबरीने पोलिसांना माहिती दिली की विनोद वसईसारखा दिसणारा एक व्यक्ती दूध नाका परिसरामध्ये फिरत आहे। या माहितीच्या आधारे तपास पथकाने त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारले। त्याने त्याचे नाव विनोद वसईकर असल्याचे सांगताच त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। माझ्या एकुलत्या एका मुलीचे लग्न गव्हर्नमेंट जॉबवाल्या मुलासोबत किंवा उद्योगपतीच्या मुलासोबत करून द्यावे असे वाटत होते, त्यामुळे मी 2 वेळा गायत्रीचे लग्न मोडले होते। पण माझ्या मनाविरुद्ध अक्षयसोबत लग्न जमवल्यापासून गायत्रीबद्दल राग निर्माण झालेला होता। घटनेच्या दिवशी सकाळी माझी पत्नी कामावर गेली, त्यानंतर मी घराबाहेर गेलो। मुलगा कामाला गेल्यानंतर गायत्री एकटी घरी आणि तिला संपवण्याची ही चांगली संधी आहे हे पाहून मी बाहेर फिरून आलो। गायत्रीने मला जेवण वाढले आणि जेवण झाल्यानंतर माझ्या मनामध्ये राग उसळून आला। गायत्री प्लेट उचलून किचनमध्ये गेली तेव्हा संधी साधून मी तिच्या मागे गेलो आणि तिला धरून पूर्ण ताकदीने जमिनीवर पाडले। ती बेहोश झाली असता मी खलबताच्या दांड्याने तिच्या डोक्यावर पूर्ण ताकदीने जोरजोरात मारले। तेव्हा तिच्या डोक्यामधून रक्त आल्यानंतर ती मेली आहे हे पाहून मी घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेलो। गुन्ह्याची सविस्तर माहिती ऐकल्यानंतर गुन्ह्यामध्ये वापरलेला खलबत्त्याचा दांडा जप्त करून
विनोद वसईकर याला अटक करण्यात आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण अतुल झेंडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण झाला।